रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा
माधव बरवा त्वहा माधव बरवा बरवा त्वहा माधव बरवा सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा त्वहा माधव बरवा त्वहा माधव बरवा 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 त्वहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे काय उपकार सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवी मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवी मज निरंतर जागविती आय द्यावे दासी व्हावे उत्तराय आय द्यावे दासी व्हावे उत्तराय काय सांगू आता भावे उत्तराय हे मी पहा पायी जीव जीव थोडा हितोपदेश सहज बोलणे हित आज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकवी करोनी सायास शिकविती करोनी सायास शिकविती आय द्यावे दासी व्हावे उत्तराय काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय आय द्यावे दासी व्हावे हे उत्तराय काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय हे मी तुहा पायी जीव थोडा हे विश्वा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते कामडे वच्छ धेनुवेच्या चित्ती तुका म्हणे वत्स धेनुवेचे कामडे वच्छ धेनुवेच्या चित्ती कैसे मजा येते सांभाळीत दैश्य मज येते सांभाळीत दैश्य मज येते सांभाळीत काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई काय द्यावे त्यासी व्हावे हे उत्तराई काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई हे मी तुहा पायी जीव थोडा विठोबा रखुमाई हा 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 विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई हा 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
विठ्ठल 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 खाली बसा खाली बसा मज मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी काय द्यावे त्यासी भावे उतराई 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 काय द्यावे त्यासी भावे उतराई
पाय जीव थोडा जीव थोडा जीव थोडा जीव थोडा ठेवितो हात पाय जीव थोडा
काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. विठाला विठाला विठाला. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव तोडा. समचरण सरोजम सांद्रणी लाभुदाभम, जगननीत पाणी मंडन मंडनानम, तरुण तुलसीमाला गंधरम गंजनेत्रम, सदैवलह समिट्टलम चिंतयामि लोकाभिरामम, रणरंगधीरम राजीवनेत्रम, रघुवंशनाथम, कारुण्य रूपम करुणाकरंतम, श्रीरामचरणम शरणम प्रपदे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपा दानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाच्या. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया. मस्तक हे पाया. श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. विठाला विठाला विठाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्रभूषण जगद्गुरु जगतवंदनी श्रीमंत श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा संतांचा सरळ आणि सोप्या रूपात वर्णन करणारा असा अभंग नियोजित कीर्तन रूपी चिंतना करता निवडला. विठाला विठाला. अभंग सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार किम निमित्त कार्यक्रमी सर्व श्रोत्याला ज्ञात आहे. बघता बघता आज 1 वर्ष कसं झालं कसं गेलं हे सुद्धा ज्या परिवाराला सांगता येत नाही त्यांच्या पश्चात वैकुंठवासी पांडुरंग बागोजी सरोदे उर्फ दादा, दादांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं हा सरोदे परिवाराच्या माध्यमातून 1 दिवसीय कीर्तन महोत्सव संपन्न होत असताना अतिशय भव्य दिव्य नियोजन ज्यांच्या पश्चात हा कार्यक्रम सुंदर होत असताना अतिशय मोठा परिवार, 1 मुलांचा परिवार, 4 मुलींचा परिवार, भावांचा, पुतण्याचा, नाथू पंतू असा मोठ्या परिवारातून आदर्श आजोबांना जाऊन, आदर्श पितांना जाऊन, आदर्श वडिलांना जाऊन 1 वर्ष होते. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा परमार्थिक प्रेमी तथा त्यांच्या पत्नी श्रीमती इंदुबाई पांडुरंग सरोदे, त्यांचे पुत्र दीपक पांडुरंग सरोदे, त्या समवेत हिराबाई भाऊसाहेब पाचंगे मुलगी, श्रीमती मीरा चंद्रकांत नरवडे मुलगी, प्रमिला रवी ढवळे मुलगी आहे, सौ संगीता किरण गायकवाड मुलगी, सौ विद्या दीपक सरोदे त्यांच्या सोनबाई ग्रामपंचायत सदस्य ते म्हणून सुद्धा सुंदर काम करत आहेत. अगदी मोठा परिवार आहे. या परिवारातून या ठिकाणी एवढे नावं आहेत माझ्या पुढं की आज 15 मिनटं नावाला जातील तरी माझं कर्तव्यच आहे. गंगूबाई निवृत्ती मापारी बहीणबाई आहेत, त्याच समवेत सोपान दिनकर सरोदे पुतणे आहेत, पंढरीनाथ धर्मा सरोदे भाऊ
नामदेव निवृत्ती सरोदे पुतणे, डॉक्टर सर्जेराव धोंडीबास सरोदे, अण्णासाहेब किसन सरोदे, कुंडलिक मारुती सरोदे, संदीप किसनराव सरोदे, ज्ञानेश्वर लक्ष्मण पाचसंगे, जनार्दन रामचंद्र सरोदे, अनिल निवृत्ती माफारे, अनिल बलभीम सरोदे, संभाजी दिनकर सरोदे, बाळासाहेब निळोभास सरोदे. त्या समवेत या ठिकाणी प्रथमेश किरण गायकवाड, समृद्धी दीपक सरोदे, अक्षय राजेंद्र सरोदे, यश भाऊसाहेब पाचसंगे, दर्शन रवी ढवळे असा हा नातू पंतूंचा परिवार आहे. या परिवारातून आज दादांना जाऊन सज्जन 1 वर्ष होत आहेत. शास्त्र सांगतंय ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस मरावं लागतंय, मरणाच्या बाबतीत वशिला नाही. विढाला विढाला ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस जावं लागतं. पण जाणते श्रोते आपण अगदी सुंदर श्रवण करणारे मंडळी आहात. शास्त्र सांगताय जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्युश्च तस्मात् परिहार्यते नत्वम स्वचतुर्मर्षि उपजेते नासे नासिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमगैव प्रवर्तितम चक्रम. सुंदर असं नियोजन करत असताना आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वच जाणते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज माझ्या समवेत महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध गायक, संगीत विशारद बागुंडे गुरुजी आहेत. संगीत अलंकार हरिभक्त पारायण आमचे गुरुबंधू कारकर महाराज आहेत. मृदंग अलंकार अगदी ज्यांनी विद्या देण्याचं आणि विद्या ग्रहण करण्याचं अजून काम चालू आहे. अध्यापक म्हणून काही असतात, काही विद्यार्थी म्हणून जीवन जगत असतात. पण विद्यार्थ्यांनाही दान द्यायचं आणि आपणही ज्ञान ग्रहण करायचं. हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पकवाज वादक व्यंकटेशी महाराज फडगुरुजी, हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज आहेत आपलेच, विनेकरी महाराज आहेत, सर्व टाळकरी महाराज, आध्यात्मिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सर्वच या परिवार नितांत प्रेम करणारे, कोणाचंही नाव उल्लेख न करता सर्वच या ठिकाणी तोलामोलाचे माझ्या करता जाणते सर्व आहेत. काही उपस्थित आहेत, काही भेट देऊन गेले, काही आपापल्या वेळेनुसार आपल्या गरजेनुसार आपल्या जसं आपलं जसं वेळ असेल त्या पद्धतीने या परिवाराला भेट देत आहेत. म्हणून अतिशय सुंदर असं नियोजन करत असताना अभंग जगद्गुरू तुकोबाराचा तुमच्या समोर गायला. या अभंगाची भूमिका ठेवत असताना मगाशी माझं चिंतन हे चालू होतं, ज्याचा जन्म झाला सज्जन हो त्याला एक दिवस जावं लागतंय. इथे या ठिकाणी कर्माचा सिद्धांत आहे. जन्म झाला की मरण आहे, मरण झाला की जन्म आहे. इथे बदल नाही, इथे वशिला नाही. व्यवहारामध्ये प्रत्येक ठिकाणी आज वशिला लागू शकेल. चाल म्हणताना वशिला लागू शकेल, वाजवताना कीर्तन करताना व्यवहारामध्ये वशिला लागू शकेल. पण महाराज सांगतात मरणाच्या बाबतीत वशिला नाही. तुम्हाला असे म्हणणारे वाजवणारे. आता हरिपट करणं जाऊ गुरुजी. येते नाही उरो आले अवतार एरती पामर जेवती. महाराज सांगतात ऐका, इथे पामराला जायचंय, ज्ञानीला जायचंय, विद्वानाला जायचंय, अज्ञानाला जायचंय. अजून मला पुढे सांगायचं आहे इथे अवतारिकाला जायचं म्हणून आपण जास्त भ्रम मानायचं नाही. माझ्यासह लक्षात ठेव, मी आहे म्हणून चाललं, तो खाली बस पुन्हा दुसरं तयार होणारच आहे. माणूस सहज बोलतात व्यवहारामध्ये, महाराज ही तालुका माझ्यामुळे चाललाय, देश माझ्यामुळे चाललाय, कोणा वाचून जर राहत नाही. लक्षात ठेवा, महाराजांनी गोड प्रमाण दिलं. येते नाही उरो आले अवतार.
अवतारिकालाही जायचं आहे, इथे माझं चिंतन चालू आहे. महाराज सांगतात मरणाच्या बाबतीत वशिला नाही. तुम्हाला महाराज आम्ही सदस्य आहोत असू दे, तुम्हाला आम्ही सदस्याचे मामा आहेत असू दे, आम्ही आमदाराचे जवळचे असू द्या. अजून मला सांगायचं आहे याच्यापेक्षा पुढचा वशिला सांगेल तुम्हाला आम्ही अगदी सर्वस्व पदाच्या जवळ राष्ट्रपतींच्या जवळचे असू द्या, पंतप्रधान जवळ असू द्या. अजून मला पुढचं सांगायचं आहे, याच्याही पेक्षा मला थोडा भागवतातला वशिला सांगायचा आहे. कृष्ण परमात्म्यासारखा मामा होता. ऐका, कुणासारखा मामा शकुनी नाही आहे, आपल्यात बरेच मामा असतात. हां, मला चिंतन हे करायचं आहे. कृष्ण परमात्म्यासारखा मामा होता तरी त्यांच्या समोर भाच्याला मारावं लागते. कल्पना करा. अर्जुनासारखा बाप होता, भगवान शंकराचा पराभव करणारा अर्जुन आहे, त्यांच्याही समोर मुलाला मारावं लागतंय. त्या मुलाचं नाव आहे वीर अभिमन्यू. मोठा वशिला भागवतातलं सांगेल. थोडा रामायणामध्ये या रामायणामधलं सांगेल. आपण जाणते श्रोतेत वेळ आपल्याकडे मर्यादित आहे, कारण नैमित्तिक कीर्तन आहे. मला माहिती आहे आपण सर्व वेळेची बोगते आहात. तीव्र उष्णता आहे, त्याच्या अगोदर सुंदर असं नियोजन केलं. इथं उष्णता आज कमी लागते, एकदम सुंदर नियोजन आहे. वेळेत सेवा समारोप करायची आहे. अजून मला चिंतन हे करायचं आहे. रामायणामधला एक वशिला सांगेल. रावणाच्या समोर इंद्रजिताचा वध होत आहे. कल्पना करा, इंद्रजिताचा वध होत आहे. रावण बघतोय, डोळे बघण्याचं काम करतायत, फक्त बघण्याचं काम करतायत. रावणाला भूतकाळ आठवला. माझ्यात एवढं सामर्थ्य होतं, ऐश्वर्य होतं एक दिवस की मी दृष्टी टाकावी तर देवदेवतेने काम करावा. देवदेवतेने कामगाराने नाही. आज आपण पगारी कामगार ठेवलं तरी आपल्या वेळेवर ऐकत नाही, हे आपलं दुर्भाग्य आहे. लक्षात ठेवा. 33 कोटी देवांना बंदिवासामध्ये ठेवणार रावण आहे. रावण विचार करतोय मी दृष्टी टाकावी, नजर टाकावी तर इंद्राने काम करावं, खंडोबाने काम करावं, अनेक देवदेवतेने काम करावं. एवढा मोठा वशिला होता, पण आज माझ्यावर वेळ कशी आली. भूतकाळ आठवतोय, वर्तमान काळ चालू आहे आणि भविष्य काळाचे वेद रावणाला लागतायत. व्याकरणामध्ये 3 काळ आहेत, लक्षात ठेवा. भूतकाळ त्याला आठवला आणि आठवल्यानंतर रावण विचार करतोय, डोळ्यासमोर मुलगा मरताना मी बघतोय पण काहीच करू शकत नाही. काय दुर्भाग्य आहे माझ्या. मला चिंतन हे करायचंय. मरणाच्या बाबतीत वशिला लागू शकत नाही. म्हणून एकनाथ महाराज एक ओवी खर्च करतायत भागवतामध्ये. पिता देखता पुत्र मरे, पुत्र देखोनी पिता झुरे, काळे काळे अवघे सरे, कोणी नुरे क्रेशी, येते उरो नाही आले अवतार, एरते पामर जीव किती. चिंतन हे चालायचं आहे. मरणाच्या बाबतीत वशिला लागू शकत नाही, लक्षात ठेवा. वशिला मरणाच्या बाबतीत नाही. व्यवहारामध्ये ठीक आहे. तुम्ही म्हणाल महाराज वरून एखादी शिक्षा प्राप्त झाली, ऐका, शिक्षा झाली. अजून या मला चिंतन हे करायचं आहे. शिक्षा झाल्यानंतर सुद्धा वरून फोन आला, साहेबाचा कार्यकर्ता माझा आहे, बाकी काही बघू नका, काय असेल ते बघू आपण नंतर, टेबलच्या वरचं बघू, टेबलच्या खालचं पाहू, काय फक्त कार्यकर्ता माझा आहे. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर सुद्धा वशिला व्यवहारात लागू शकतो. चिंतन हे करायचं आहे. पण मरणाच्या बाबतीत कुणाचाही वशिला नाही. तसं आज दादा जाण्यानं 1 वर्ष इथे संपन्न होतोय. सरदे परिवारांचा आदर्श या ठिकाणी पिता जाण्यानं 1 वर्ष कसं झालं हे सुद्धा सांगता येत नाही, पण शास्त्र सांगतंय. ऐका, ज्ञानोबाराय सांगतात, झाकल्या गटीचा दिवा नेणे जे काय झाले केव्हा, या रीती जो पांडवा देहे ठेवी. ज्ञानोबाराय अजून पुढे एक ओवी मला सांगायची. सोम सूर्य ग्रहणे येवनी करती पारवणे, का माथा पिता मरणे अंकित जे दिवस. ज्ञानोबाराय सांगतात, गोड दृष्टांत आहे, आपण जाणते श्रोतेत. एखाद्या माणसानं दिवा लावा पूर्वी, आता दिवा लावायची गरज नाही, आता बटन दाबायची गरज आहे. काही दिवसानं दिवेच येणार आहेत, लक्षात ठेवा. काही दिवसांनी बदल होतोय. कालाय तस्मै नमः. ज्ञानोबाराय गोड दृष्टांत देत आहेत. दिवा ज्या ग्रस्ताने लावला, दिवा लावला आणि दिवा लावून ते एका क्षणात तो विझला, त्यालाही माहिती नाही की कधी विझला. तसं तुमचं माझं जन्म आहे. मरण कधी येईल कोणाला सांगता येत नाही. कोणत्या वेळा काय होईल हेही आज सांगता येत नाही. बाकी सर्व गोष्टी आपला विचार करता येईल, पण मरणाच्या बाबतीत कोणालाही या ठिकाणी विचार करता येणार नाही. विचार कोणता करता येणार नाही की अमुक दिवशी माझं चिंतन हे करायचं आहे. लक्षात ठेवा, आज 1 वर्ष दादांना झालं, पण त्यांच्या पश्चात 1 वर्ष झाल्यानंतर सुद्धा शास्त्रामध्ये काहींचे ऋण असतात. एक आईवडिलांचं ऋण आहे, देवाचं ऋण आहे, संतांचं ऋण आहे. अभंग मी याच्याकरताच आज निवडला. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार. उपकार करत असताना जगताकडे जर आपण बघितलं तर सज्जन हो, जगतामध्ये 2 प्रकारचे वृत्तीचे माणसं दिसतात. एक कृतज्ञ वृत्ती आहे, दुसरं कृतज्ञ वृत्ती आहे. 2 वृत्तीचे विचार आपला करायचा आहे. कृतज्ञ कोणाला म्हटलं जातं, काही माणसं मनोवृत्तीची असतात. कृतज्ञ केलेल्या उपकाराची फेड जो अपकारने करतो याला कृतज्ञ म्हटलं जातं.
केलेल्या उपकारची फेड जो उपकारने करतो त्याला कृतज्ञ म्हटलं जातं. तर आज या ठिकाणी चिंतनाचा विषय हा चालू आहे. या 2 व्याख्यामध्ये मला वेळेत समारोप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक कृतज्ञ वृत्ती आहे, दुसरा कृतज्ञ आहे. एक मला गोड दृष्टांत आठवला, मी शिकत असताना दृष्टांत ऐकलेला आहे. गौतम नावाचा ब्राह्मण आहे, तो प्रवासाला निघाला. प्रवासाला निघाल्यानंतर प्रवास आहे उन्हाळ्याचे दिवस, ते एप्रिल महिना संपला, मे महिना प्रारंभ होतो आहे. प्रवास करता करता पायी प्रवास आहे तो दमल्यानं त्याने विचार केला, आता झाड आहेत, खूप मोठे झाड आहेत, पण एखाद्या झाडाचा आपण आश्रय घ्यावा. मग ते एका झाडाखाली तो बसला. विश्रांती करता बसल्यानंतर त्याला थकल्यामुळं चालल्यामुळं त्याने बसल्या त्याला झोप लागली. झोप लागल्यानंतर ज्या झाडाखाली झोपला होता त्या झाडावर राजहंस तिथे राहत होता. अर्थात राजहंस म्हणजे त्याचं घरच ते राजहंसाचं होतं. त्याने विचार केला, माणूस नवीन आहे, अतिथी आहे, माझा परिचय नाही, त्याला माझा परिचय नाही, पण ज्या झाडाखाली बसला ना तो आज माझ्या दृष्टीने तो अतिथी आहे. आपलं कर्तव्य आहे अतिथी देवो भव करणं. त्या राजहंसाने काय केलं, त्याच्या डोक्याला ऊन लागायला लागलं. त्यांनी पंख धरले, पंखाने त्याला छाया धरली जेणेकरून त्याला ऊन लागू नये. ऐका, पुढे पुढे जाताना डोक्यावर छाया धरली, पुढे पायाला ऊन लागायला लागलं. पायाला ऊन लागत असताना पुन्हा पायावर पंख धरले, सावली झाली. आणि सावली झाल्यानंतर झोपेतून उठल्यानंतर राजहंस खाली आला. त्याने सांगितलं, कुठून आला? प्रवास सुरू झाला, वेळ सुरू झाला. आणि त्याने सांगितलं, लांबून आलोय, पुढे मला जायचंय, मला भूक लागली हो, या जंगलामध्ये काही उपलब्ध होईल का खाण्याकरता? त्याने सांगितलं, काळजी करू नका, मी या ठिकाणी काहीतरी पाहतो. राजहंस आहे, राजहंस जंगलामध्ये जातोय, तो गोड गोड फळं तोडतोय. फळं तोडले आणि त्याच्या समोर ठेवल्यानंतर त्याला खायला दिले, तो तृप्त झाला. पुन्हा सांगितलं, मला तहान लागली, आता त्याच्याकरता काही व्यवस्था होईल का? पण काळजी करू नका, तू मागे चला, मी पुढे चलतो. ऐका, मार्मिक दृष्टांत आहे. राजहंस पुढे, तो गौतम नावाचा प्रवासी मागे आहे. आणि पुढे जाता जाता जंगलामध्ये तिथे अनेक पाण्याकरता पक्ष्याकरता विहीर होती. तिथे गेल्यानंतर त्याने सांगितलं, विहीर आहे, पाणी प्या. तो पाणी पिऊन तृप्त झाला. तृप्त झाल्यानंतर पुन्हा त्याने सांगितलं, आता तुम्हाला रात्री ना तहान लागेल. हो म्हणे, मला तहान लागेल ना झोपेतून उठल्यानंतर. एक काम करा, या जंगलामध्ये दुसरं मी काही साधन करू शकत नाही, उपलब्ध इथे करू शकत नाही, जंगल आहे. गाव असतं मी काहीतरी साधन दिलं असतं पाण्याकरता. एक काम करा, झाडाचे पानं तोडा, त्याचं तुम्ही द्रोण बनवा, ते द्रोणामध्ये पाणी घ्या आणि संध्याकाळी तुम्ही डोक्याखाली उशाला ठेवा, म्हणजे तुम्हाला शुद्धा भागेल. त्याने सांगितल्याप्रमाणे केलं. झोपला, उठला, पाणी पिलं, पुन्हा झोपला. उन्हाळ्याचे दिवस लवकर उठला, प्रवासाला लागला. पूर्ण अंथरूण गोळा केलं, खांद्यावर टाकलं, प्रवासाला निघणार आहे. त्याच वेळामध्ये राजहंस खाली आला. म्हणले, थांबा, तुम्हाला 2 दिवस लागणार आहे जंगलातून पलीकडे जाण्याकरता. इथे या जंगलातून जाण्याकरता मला माणसं दिसणार नाहीत, पण भूक लागेल. म्हणे, हो, मग तुम्हाला 2 दिवसाची मी सामुग्री निर्माण करण्याकरता माझ्याकडे काही नाही, पण मी उपलब्धता करतो आहे. तो राजहंस फळं तोडण्याकरता पुढे जातो. ऐका, फळं तोडण्याकरता जात असताना याच्या मनामध्ये विकृती निर्माण झाली. त्याने विचार केला, ही फळं देणार आहे, एका 15-20 मिनिटामध्ये आता नासले जाणार, कुजले जाणार, वास येणार. मग त्याच्यापेक्षा आपण काय करूया, त्याच्या मनामध्ये या ठिकाणी कृतज्ञ भावना निर्माण झाली. त्याने दगड घेतला. दगड घेतल्यानंतर त्याला दगड घेऊन त्यांच्या पाठीमागून त्याच्या पंखावर दगड मारला. त्याला मारलं. त्याच मारल्यानंतर पंख बाजूला केले, चोंच बाजूला केली. ज्या झाडाखाली ते बसत होता त्या झाडाखाली छोट्या छोट्या काड्या गोळा केल्या. पाचोळा गेला जंगलामधला गोळा, आणि त्याच झाडाखाली त्याने मासाचा गोळा भाजला, आपल्या पिशवीत टाकला. तो प्रवासाला निघाल्यानंतर इकडे राजा आहे, तो त्या नगरीचा राजा होता. त्याने विचार केला, रोज नियमाने येणारा राजहंस आहे, 4 दिवस झालं, 5 दिवस झालं, का येत नाही? त्याने सेवकाला सांगितलं, जा माझा निरोप द्या. त्यांना बघा, सेवक आले सज्जना हो, जंगलामध्ये बघतात तर वारा, कुठेच आवाज दिला तर आवाज येत नाही, प्रतिशब्द येत नाही. पुढे जाता जाता, प्रवासाला जाता जाता या ठिकाणी बराच वेळ झालं, माणूस दिसत नाही, पण एक सेवक होता. त्या झाडावर राजहंस राहत होता. त्या झाडाखाली गेला, तिथे त्याला पंख दिसले, त्या राजहंसाची चोंच दिसली, ओळख पटली. त्याने एका वस्त्रामध्ये गाठोडं बांधलं, राजाकडे आला. राज दरबारामध्ये राजा प्रतीक्षा करतोय, वाट बघतोय सेवकांची. राजाजवळ गेला आणि सांगितलं, राजाने सांगितलं, का रे, सांगितलं का माझा निरोप? त्यानं सांगितलं, हो सांगितलं, पण तो आजपासून येणार नाही. त्याला वाटलं, का येणार नाही? राजा म्हणतो, सांगा का येणार नाही? एखाद्या बाजारात गेला का? म्हणे नाही. मग राजाने सांगितलं, त्याला ज्वार नावाचा एखादा रोग झाला का? ज्वार म्हणजे ताप वगैरे आला का? कुठला आजार झाला का? म्हणे नाही. मग राजानं सांगितलं, काय सासरवडला गेला का? धोंड्याचा महिना आहे,
म्हणे अजिबात सासरवडलाही बोलवलं नाही, सासरवडलाही नाही गेला. मग काय झालं, गाठोडं काढलं, समोर ठेवलं. समोर ठेवल्यानंतर राजाला चोंच दिसली, पंख दिसले, ओळख पटली. आणि ओळख पटल्यानंतर राजाचं अंतःकरण द्रवलं. त्याने 13 दिवस माणसाची आपण उत्तरक्रिया करतो ना, असे 13 दिवस त्याची उत्तरक्रिया केली. नगर भोजन दिलं, भजन पूजन केलं. आणि 14व्या दिवशी सेवकाला सांगितलं, जा शोध लागला पाहिजे माझ्या दरबारामध्ये. या ठिकाणी राजहंस ज्यांनी हत्या केली ना, त्याचा शोध लागलाच पाहिजे. सेवक जात आहेत, चहूबाजूने फिरतात, कुठे दिसत नाही. पण रस्त्यानं जाता जाता एक वाटसरू दिसला. आणि वाटसरू दिसल्यानंतर त्या सेवकाने सांगितलं, का हो तुम्ही राजहंसाला बघितलं का? म्हणे हो बघितलं. ओळख पटली, ऐका. बघितलं का? म्हणे हो बघितलं नव्हे. त्याने पुढं सांगितलं, मी ज्या झाडाखाली झोपलो होतो ना, त्या झाडाखाली मला तहान लागली तर पाणी दाखवलं, मला भूक लागली तर फळं खायला दिले, मला ऊन लागत होतं तर माझ्यावर पंख धरले. एवढी ओळख पटल्यानंतर सेवकाने धरलं, राजाकडे नेलं. राजाला सांगितलं, पूर्व इतिहास सांगितलं. राजाने सांगितलं, का रे बाबा, का त्याला मारलंस? उत्तर देता येत नाही. मग राजाने सेवकाला सांगितलं, ऐका, याचे हात तोडा, पाय तोडा. निरपराधी राजहंसाची याने हत्या केली ना, याला असं माझ्या दरबारामध्ये राहण्याचा अधिकार नाही. हात तोडले, पाय तोडले सज्जना हो. आणि गावाच्या पश्चिम दिशेला अर्धा 1 किलोमीटर माथीमध्ये त्याला पुडलं. माथीमध्ये टाकल्यानंतर 4 दिवसानं 5 दिवसानं दुर्गंधी सुटली. आणि सर्व प्रजा राजाकडे आली, राजासाहेब गावाच्या पश्चिम दिशेला, पश्चिम दिशेकडनं वास येतोय आणि तोही या ठिकाणी खूप दुर्गंधी सुटते, लवकर प्रतिबंध करा. आणि त्याच वेळामध्ये राजाने सेवकाला पाठवलं. बघता तर या ठिकाणी तो माणसाची हत्या केल्याचे वास येतोय. राजाने सांगितलं, जा प्रतिबंध करा. त्याने सांगितलं, आपल्या दरबारामध्ये, आपल्या जंगलामध्ये राक्षस आहेत ना, त्याचं खाद्य मांस खाद्य. हां, जर सडलेला मांस खाल्लं तर कायमची दुर्गंधी संपेल. राक्षस सोडले, राक्षस जातात तर स्पर्श करत नाहीत. राजाला सांगितलं, राक्षसही स्पर्श करत नाहीत. प्रश्न पडला राजाला, ज्याचं खाद्यच मांस खाद्य तरी स्पर्श करत नाहीत, कारण काय? पुन्हा राजाने सांगितलं, जा आपल्या प्राणी संग्रहालयामध्ये वाघ आहेत ना, सिंह आहे, ते तिथे आणा, सोडून द्या, ते नक्कीच सेवन करील. वाघ आणले, सिंह आणले, ऐका, ते सुद्धा स्पर्श करत नाहीत. वाघाने सिंहाने विचार केला, माझ्या आरतीच्या अगोदर राक्षस खाद्य मांस आहे, ते सुद्धा स्पर्श करत नाही, आपण का करावं? ते सुद्धा स्पर्श करत नाहीत, काय करावं प्रश्न पडला. मग ग्रंथ काढला आणि ग्रंथामध्ये एक तर्क सापडला. तर्क असा होता की ज्याने उपकार केले आहेत त्याच्यावर जो अपकार करतो याला शास्त्रामध्ये कुठलंही प्रायचित्त नाही. पण माझं चिंतन हे करायचं आहे, या ठिकाणी ज्याने उपकार केलेत त्याच्यावर अपकार करणारा एक वर्ग आहे. तर या अभंगाची भूमिका ठेवत असं तुकोबरे सांगतात, जगामध्ये अनेकाचे उपकार आहेत. पहिली वृत्ती मी तुम्हाला सांगितली, एक कृतज्ञ वृत्ती आहे. दुसरं कृतज्ञ, ज्याने उपकार केले त्याच्यावर उपकाराची जाणीव ठेवण्याची वृत्ती एक समाजामध्ये अजून आहे. किती जरी जग बदललं तरी एक वर्ग असा आहे ज्याने उपकारच केलेत त्याचे उपकार जाणणारा. एक वर्ग असा आहे मिनटा मिनटाला बदलणारा. आता उपकार करा, सेकंदात तो बदलतोय, वेळ आली तो आपली वेळ मारून निघतोय, असा एक वर्ग आहे. माझं चिंतन हे करायचं आहे. तर महाराज सांगतात या ठिकाणी दुसरा वर्ग आहे कृतज्ञ. महाराजांच्या भाषेमध्ये, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायीन गुण तयाची. कृतज्ञ वृत्ती तुकोबरे लिहित आहेत. या ठिकाणी 2 वृत्तीचा विचार करायचा आहे. या अभंगामध्ये महाराज उपकार करा, मग अशी बोललो मी, देवाचं ऋण आहे, संतांचं ऋण आहे आणि आई वडिलांचं ऋण आहे. या तिघाचे ऋणातून माणूस कधी उत्तीर्ण होऊ शकत नाही. त्याच्याकरता वेगवेगळं कर्म सांगितलं, ऐका. देवाच्या ऋणातून आपण कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही, संतांच्या ऋणातून कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही, आणि आई वडिलांच्या ऋणातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. कारण आई वडिलांच्या ऋणातून आपण नेहमी ऐकतोय उत्तीर्ण होऊ शकत नाही. मला चिंतन हे करायचं आहे. मी या अभंगामध्ये महाराज सांगतात की उपकार अनेकाचे आहेत, त्यापैकी उपकाराचा विचार करताना उपशब्दाचा विचार करायचा. जाणते आपण श्रोते आहात. उपशब्द आहे, उप म्हणजे जवळ, त्याची व्याकरणामध्ये व्याख्या सांगितली. उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणं. जो जवळ करतो त्याला उपकार म्हटलं जातो. उपकाराचे अनेक प्रकार आहेत. शास्त्र सांगताय उपकार कोणाचे असतात. संसारिकाचे उपकार आहेत 1, पारमार्थिकाचे उपकार 2, आणि या ठिकाणी उपकार का करायचे 3. विठाला 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 विठाला. उपकार का करायचा पहिला प्रश्न, उपकार कोणी करायचा दुसरा प्रश्न, आणि उपकार कोण करते 3 मुद्द्यामध्ये अजून मला थोडं चिंतन वाढवायचं आहे. लक्षात ठेवा, उपकार करत असताना संसारिकाचे उपकार आहेत. बघा, बस खाली, बस बस खाली. वा, खूप सुंदर शेवा आहे. फक्त ज्याला पाणी हात ताणलेले हात करा, कारण तो बिचारा
पाणी घ्यायला माणूस तळ नेतो, वज वागून थकेल जाऊ. चिंतन हे करायचं आहे. उपकार शब्दाचा विचार सांगत असताना उपकार कोणाचे आहेत? संसारिकाचेही उपकार आहेत आणि परमार्थिकाचे उपकार आहेत. जगतावर उपकार कोणाचे आहेत? तर माझा चिंतनाचा विषय अगदी महत्त्वाचा आहे. महाराज सांगतात, लक्ष, उपकार शब्द पुन्हा सांगेल. उपकार करणारे आहेत, पण काही माणसं स्वार्थाकरता उपकार करतात, काही परोपकारता उपकार करतायत. पण इथे आज ज्यांच्या निमित्तानं सेवा संपन्न होते, एक असं पात्र आहे त्याला कुठलाही स्वार्थ नाही. चिंतन माझा हा चिंतनाचा विषय ठेवायचा तुमच्यासमोर. तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, या ठिकाणी संसारिकही उपकार करतोय. मग संसारिकाचे उपकार कोणते आहेत? उपकार शब्द करत असताना संसारिकाने काय केलं पाहिजे? तर महाराज सांगतात, संसारिकाने उपकार करत असताना संसारिकाचे उपकार आहेत. काही माणसं दानाने या ठिकाणी संसारामध्ये उपकार करतात, दानाने. काही ज्ञानाने उपकार करतात. दानाने विचार करत असताना महाराज सांगतात, संसारिक माणसाने दान केलं पाहिजे. दानाने काय होतं? तर महाराज सांगतात, दानाने उपकार होतो. दान शब्द जर काढला तर आपल्यासमोर कर्णाचं नाव येत आहे. लक्षात ठेवा, कर्णाचं. श्रीमंत माणसं नव्हते का? अजूनही काही माणसं श्रीमंत आहेत पण उपकार करत नाहीत. हां, श्रीमंती असावी पण परोपकार हे असावा. नुसतं दान शब्द काढला तर कर्णाचं नाव येतं. कर्णाचं लक्षात ठेवा. जगामध्ये खूप लोक श्रीमंत आहेत पण उपकार करत नाहीत. एक वर्ग असा आहे, लक्षात ठेवा. दुसरा वर्ग आहे, संसारिकाचे उपकार आहेत. आणि परमार्थिकाचे उपकार कोणते आहेत? तर परमार्थिकाचे उपकार आहेत त्याने ज्ञानदान केलं पाहिजे. लोपले ज्ञान जगी, ज्ञानोबराय सांगतात, लोपले ज्ञान जगी. संसारिकांच्या पेक्षा मला चिंतन हे करायचं आहे, परमार्थिकाने दान आपल्याकडे असेल तर मोफत दान दिलं पाहिजे. हां, लोपले ज्ञान जगी, ज्ञानोबरायांनी दान केलं. पण उपकार आहेत, दोघांचे उपकार आहेत. उपकार करत असताना या जगामध्ये अनेकाचे उपकार आहेत, पण त्यापेक्षा तिघांचे उपकार मला सांगून सेवाकडे बोलायचं आहे. देवाचे उपकार आहेत, संतांचे उपकार आहेत आणि आईवडिलांचे उपकार आहेत. महाराज, आईवडिलांचे उपकार खूप मोठे आहेत. त्यांच्या ऋणातून किती मोठा माणूस झाला, किती मुलगा मुलगी मोठी होऊ द्या, उत्तीर्ण होता येत नाही. मग उत्तीर्ण होता येत नाही, मग तुम्ही मला म्हणाल उत्तीर्ण होता येत नाही, मग त्यांच्याकरता काय कर्म सांगितलं जाते? पहिलं ऐका, देवाच्या ऋणातून कोणालाही उत्तीर्ण होता येत नाही. मग आपण काय करायचं आहे? देवाचे ऋण आपल्यावर आहे, आपण नामस्मरण करायचं. त्यांचं फक्त हेच उपकाराचं साधन आहे. देवाचं नामस्मरण करणं, देवाचं चिंतन करणं हे जीवाचं काम आहे. स्मरण करणं हे देवाचं स्मरण करणं हे जीवाचं कर्तव्य आहे, उपकार होण्याकरता. मग आईवडिलाच्या ऋणातून किती जरी आपण दिलं तरी कोणताही मुलगा उत्तीर्ण होऊ शकत नाही. आता कल्पना सांगा, दीपक भाऊनी किती करोड रुपये जरी आता ठेवले समोर, तर या ठिकाणी आईच्या वडिलाच्या ऋणातून कोणीही उत्तीर्ण होऊ शकत नाही. अजून आपण जाणते स्वरूपात ऐकलं असेल, लक्षात ठेवा, जगामध्ये सर्वांच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकता. 100 रुपये तुम्ही एखाद्याला दिले तर वेळ पडल्यानंतर तुम्ही 1000 देऊ शकाल, उत्तीर्ण, ऋण संपलं. एखाद्याला 1000 तुम्ही दिलेत, 10,000 देणार, उत्तीर्ण संपलं, ऋण संपलं. पण महाराज सांगतात, स्वामी तिन्ही जगाचा, जगाचा स्वामी, जगाचा मालक आहे, तो सुद्धा विचार सांगतोय, माझ्यावर सर्वांचं ऋण आहे, माझं सर्व ऋण आहे, पण मी आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. चिंतन हे करायचं आहे. तर जगद्गुरु तुकोबराय लिहितात, या ठिकाणी अनेकाचे उपकार आहेत. माझं चिंतन हे सांगायचं आहे, देवाचे उपकार आहेत, आईचे उपकार आहेत आणि आजचा अभंग घेतला आहे, संतांचे उपकार आहेत. जगामध्ये संतांचे उपकार आहेत. जर संत जर नव्हते किंवा संतांचे जर लक्षात ठेव उपकार जर आपण मानत नसाल किंवा संत जर या जगामध्ये होत नव्हते तर आज आपलं इतकं जीवन वेगळं झालं असतं. सर्वात महत्त्वाचे उपकार आहेत संतांचे. जगद्गुरु तुकोबराय लिहितात, माझ्या जीवनामध्ये अनेकाचे उपकार आहेत, त्यापैकी अभंगाच्या पहिल्या चरणात उपकार सांगतात.
एकदा टाळी वाजवा महाराज करता. बस महाराज खाली होते का इतकं गोड गात आहे. बस काय सांगू आता संतांचे उपकार माझं चिंतन सांगायचं आहे. महाराज सांगता सर्वांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकाल, पण तिघांच्या, मी पुन्हा सांगतोय, तिघांच्या ऋणातून कोणीही उत्तीर्ण होऊ शकत नाही. तर या अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात काय सांगू आता, प्रश्नार्थ चिन्ह आहे. काय सांगू आता. आता हा शब्द वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळामध्ये चालतो. 3 काळामध्ये शब्द चालतो. काही शब्द बघा, काहींचे उपकार आहेत. उपकार शब्द दोन्हीकडे चालतो, परमार्थामध्ये आणि संसारामध्ये. काही माणसं परमार्थातही चालतात, संसारातही चालतात. काही माणसं विरोधातही चालतात, सत्यतेही चालतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. या ठिकाणी मला चिंतन करायचं आहे. उपकार करत असताना उपकार शब्द दोन्हीकडे चालतो. माणूस सहज बघा ना, एखादी गरज पडली तर लोक म्हणतात अहो माऊली, एखाद्या शब्दानं उच्चार करताना सकाळपासून तंबाखू संपली, चुना द्या, उपकार करा म्हणतो का नाही आपण. फक्त उपकार करा, चुना द्या. म्हणजे संसारातही शब्द चालतोय. परमार्थामध्ये महाराज सांगतात परमार्थामध्ये उपकार हा शब्द चालतोय. तसं आता हा शब्द काय सांगू आता. आता हा शब्द वर्तमान काळात चालतो, भूतकाळामध्ये, मला वाटतं भविष्य काळामध्ये. आता हा शब्द 3 काळामध्ये चालतो. बघा, शाळेला सुट्टी लागली. शाळेला सुट्टी लागल्यानंतर विद्यार्थी घरी जातात, शिक्षकही काही दिवस घरी जातात. पण काहींना काही ठराविक वेळ तिथे यावंच लागतं. तिथला सेवक असेल आणि मुख्याध्यापकाला काही दिवस शाळेत यावं लागतं. सकाळी मुख्याध्यापक यायचे, दुपारी निघून जायचे. 2-2 दिवस येत नव्हते, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य होतं. पण सेवक आहे, त्याला यावं लागत असते. तो सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत काही काम नसताना शाळेत यायचा. त्याने विचार केला, गुरुजी सकाळी येतात, निघून जातात, पण मला काम नसताना सुद्धा दिवसभर थांबावं लागतंय. मग त्याने डोकं चालवलं. त्याने विचार केला, काम तर काहीच नाही आहे, पण थांबणं महत्त्वाचं आहे. मग त्याने एक कागद घेतला. कागदावर इतकं सुंदर लिहिलं की आत्ताच शाळेतून घरी गेलो. आत्ताच शाळेतून घरी गेलो. आत्ताच लिहिल्यानंतर बोर्ड लावला. मुख्याध्यापक ज्या रूममध्ये यायचे त्याच रूमला बोर्ड चिटकला. मुख्याध्यापक सकाळी 11 वाजता शाळेत आले. फोन लावला, फोन लागत नाही. आवाज दिला, आवाज येत नाही. पण ऑफिसमध्ये गेले, कार्यालयाकडे गेले. ऑफिसमध्ये जात असताना बोर्ड लावलाय, आत्ताच घरी गेलं. घरी गेल्यानंतर शिक्षकाला वाटलं चला आत्ताच घरी गेला असेल, 11 वाजले ना, आता 11 वाजले, घरी गेला असेल. पुन्हा 4 वाजता शिक्षक पुन्हा फिरून शाळेत आले. फिरून आल्यानंतर पुन्हा फोन लावला, फोन लागत नाही. त्यावेळामध्ये विचार केला, चला आताही फोन लागत नसेल, जरा रूममध्ये जाऊन बसूया. रूममध्ये गेले. ऑफिसमध्ये गेल्यानंतर बोर्ड बघितला, आत्ताच घरी गेले. शिक्षक म्हटलं चला आत्ता 4:30-5 वाजता घरी गेला असेल. 3 दिवसानं शाळेत शिक्षक आले आणि 3 दिवसानं आल्यानंतर बोर्ड तोच आहे, शब्द तेच आहेत, लिहिणारा फक्त चेंज नाही, तोच आहे. पुन्हा बघितला, 11 वाजता, 12 वाजता, 12:30 वाजता शिक्षक आले आणि बोर्ड बघतात तर आत्ताच घरी गेलो. म्हणजे आत्ताच या शब्दाचा विचार करायचा आहे. आता हा शब्द 3 काळात चालतो. तसं महाराज सांगतात काय सांगू आता. संतांचे उपकार, एवढे उपकार आहेत. लक्षात ठेवा. मज निरंतर जागविती. उत्तरार्धामध्ये जागविती, कोणाला जागायचं असतं लक्षात ठेवा. काही माणसं झोपायला लावतात, काम नसताना काही माणसं झोपी घालतात, काही माणसं झोपेतून उठवतात आणि काही माणसाला चिंता असते. उठा, महाराज सांगता उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. संत उठा बाबा, झोपू नका. तर एक वर्ग असा आहे, झोपेमध्येच असल्यानंतर पुन्हा झोपी घालणारा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे मज निरंतर जागविती. जागविती याचा अर्थ जागा करणं. मग तुम्ही म्हणाल महाराज जागा करणं जर तुम्ही लिहिताय, झोपू देणं, लक्षात ठेवा झोपेतून उठवणं पाप आहे. मग इथं जागा करणं पाप आहे की नाही शब्द आहे. महाराज सांगतात, माणसं सहज बोलतात, अहो झोपू द्या त्याला, उठू नका, पाप लागेल. सहज माणसाची व्याख्या आहे, पाप लागेल. पण ऐका, 7 माणसाला झोपलं तरी झोपू देऊ नका. शास्त्र सांगताय झोपलं तरी झोपू द्यायचं नाही. 1 नंबर विद्यार्थी आहे, विद्यार्थी झोपला असेल, शाळेची वेळ असेल, अभ्यासाची क्लासची वेळ असेल, तर आई वडिलांनी झोपू द्यायचं नाही. आणि आईवडील जे विचार करत असेल त्याचा नाही. आता सर्व मुलं शाळेत गेलेत, अभ्यास करतात, माझा मुलगा आहे झोपलाय, झोपू द्या. जर आईने विचार केला झोपू द्या तर आईला पाप आहे. झोपू द्यायचं नाही, त्याच वेळेमध्ये उठवायचं आहे. अभ्यासाची वेळ असेल तर काळजी घेणं आईवडिलांचं कर्तव्य आहे. क्लासला जायची वेळ झाली तर आईने उठवून त्याला सर्व उठवलं पाहिजे. ही त्याचं म्हणजे विद्यार्थ्याला झोपलं तरी जागा करा. या ठिकाणी 7 जणाला झोपलं तरी झोपू द्यायचं नाही. शास्त्र सांगताय विद्यार्थ्याला झोपू द्यायचं नाही. पांत हा एखादा सेवक आहे,
एखादा तुम्ही कामगार ठेवला ना कामावर, त्याला सांगितलं बघ ही चावी घे, आता पंगत बसणार आहे 12:30 वाजता, ही चावी तुझ्याकडे आहे आणि 12:30 वाजता चावी दे. पण तो जर फेऱ्याला गेला असेल शिरूरला इकडं तिकडं, त्याला लाता घालायच्या कामावून काढायचं. त्याच वेळेला हजर राहणं महत्त्वाचं आहे, कारण अख्खं गाव तिथे जेवणार आहे. सेवक आहा, एखादी सेवा करायला तुम्ही ठेवलंय ना तर त्याला सेवाच केली पाहिजे. सेवक आहा. पुन्हा पांत हा, वाट सर्व आहे, लक्षात ठेवा वाट सर्व आहे. त्यानं सांगितलं मला आज ना पुढं गावाला जायचं आहे, 11 वाजता उठवा, तर उठवलं पाहिजे. सेवक हा. अजून अनेक प्रकारे विचार मला सांगायचे, वेळ मर्यादित आहे. तर महाराज सांगतात मज निरंतर जागविती, झोपलं तरी त्याला उठवा. मग संत उठवतात कुणाला, तर याचा विचार सांगायचा आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. मग संत कोणाला उठवतायत, तर संत तुम्हा आम्हाला उठवतात. आपण या ठिकाणी महाराज सांगतात आपण निद्रेत आहोत, संत या ठिकाणी जागे करतात, ज्ञानाचा प्रकाश तुमच्या माझ्या जीवनात पाडवतायत. होय बदल होय बदल, वावगा शिणला से होई का जागा उठा. अगदी गोड प्रमाण दिलं महाराज, गोड प्रमाणे वेळ आपल्याकडे मर्यादित आहे. अगदी वेळेमध्ये सेवा समारोहाची बस म्हणणारे वाजवणारे आहेत, फक्त बोलतच राहायचं. अगदी वेळेमध्ये काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, याचा विचार सांगत असताना जागविती याचा अर्थ आहे जागे करणं. मग तुम्ही म्हणाल झोपेतून उठणं, झोपू न देणं काही ठिकाणी पुण्य आहे आणि काही ठिकाणी झोपू देणं हे पाप आहे. महाराज सांगतात मज निरंतर जागविती. महाराजांना विचारलं महाराज उपकार शब्द करत असताना काय सांगू आता संतांचे उपकार. उपकार शब्द मगाशी बोललो आई वडिलांचे उपकार आहेत. आई वडिलांच्या उपकारातून कोणीही मगाशी विधान पुन्हा माझ्याकडे विधान होत आहे, आई वडिलांच्या ऋणातून कोणीही उत्तीर्ण होऊ शकत नाही. मग या ठिकाणी उत्तीर्ण होण्याकरता ही क्रिया सांगितली आज जी आपण करतोय, त्यांचं स्मरण होणं, त्यांचं चिंतन होणं ही जीवाचं कर्तव्य, मुलाचं कर्तव्य आहे. हां, म्हणून आजच्या दिवशी त्यांचं चिंतन होणं महत्त्वाचं आहे. कारण आज ही नैमित्तिक क्रिया, शास्त्रामध्ये काही कर्म सांगितलं आहे, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित कर्म, साधारण कर्म, असाधारण कर्म. आजचं हे कर्म करतात ज्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी पुण्यस्मरण सोहळा संपन्न होतो. दादांच्या स्मरणात ही नैमित्तिक कर्म आहे, रोज करायची आवश्यकता नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात सोम सूर्य ग्रहणे येऊनी करती पारावणे, का माथा पिता मरणे अंकित जे दिवस. रोज आई वडील मरत नाहीत, त्यांच्या नावानं वरची श्राद्ध करायची गरज नाही. पण लक्षात ठेवा ज्या तिथीला अनुसरून केलेली क्रिया आज हे महत्त्वाचं आहे. आजच्या दिवशी या परिवाराचं या ठिकाणी कर्तव्य, आद्य कर्तव्य, कर्तव्य नव्हे आद्य कर्तव्य. काही माणसं विसरून जातात स्मरण. या ठिकाणी आई वडिलांचं चिंतन होणं आज हे महत्त्वाचं आहे. किती आपण मगाशी विधान मी पुन्हा करतोय, आपण जाणते सुरते आहेत, त्यांच्या ऋणातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. पण काही कर्म सांगितले हे नैमित्तिक कर्म आहे. नैमित्तिक कर्म महाराज सांगतात काय सांगू आता संतांचे उपकार. उपकार शब्द करत असताना उपकार अनेकाचे बाबा, सर्वांच्या उपकार तो उत्तीर्ण होऊ शकतो, पण आई वडिलांच्या ऋणातून कोणीही उत्तीर्ण होऊ शकत नाही. एक दृष्टांत मला सांगायचं आहे अगदी वेळेमध्ये. हां, मी कॉलेजमध्ये असताना तो इंग्लिशमधला दृष्टांत आहे. 99 वर्षे वय आहे, पुरी 99, 100, 150 वर्षे अजूनही लोक जगत होते. अजूनही मी बघितलं, परवा मी पुणेमध्ये कीर्तनला गेलो होतो. 110 वर्षाचा ग्रस्त आहे. 110 वर्षे अजून फिरतायत. वय 110 आहे. हा, अजूनही आपल्या गावामध्ये बघा, आपल्या परिसरामध्ये 115 वर्ष अजूनही काही व्यक्ती आहेत. अपवाद आहे 100 शताब्दी, पण त्याच्याही पेक्षा शताब्दी काही लोकांनी ओलांडलेली अजूनही आपला या ठिकाणी माणसं पाहायला मिळतात. 100 वर्ष वय आहे काहींचं, अजून काहींचं 110 वर्ष वय आहे. तर आता इथून पुढची पिढी अवघड आहे. इथून मागे ठीक आहे, हां वर्तमान काळ इथपर्यंत ठीक आहे, पण भविष्यकाळ मला वाटतं आवश्यकता फार आहे, पण ती आपल्या हातात नाही. इथून मागे पिढी बघा 99 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष, पण आताची पिढी 16व्या वर्षी मुलाला जावं लागतं आईवडिलाच्या समोर. शोकांतिका आहे. हे आत्ताची पिढी आहे. 99 वर्ष वय आहे वडिलांचं, 99 वर्ष आजारी पडले नाहीत, शरीर आहे आणि 99 वर्षामध्ये कधी दवाखाना माहिती नाही असा एक वर्ग आहे. अजून बघा आपल्याकडं शेवटच्या श्वासापर्यंत ही माणसं दवाखाना त्यांना माहिती नाही.
आणि आता इथून पिढी आमच्या काळ बघा 22 वर्ष कॅन्सर होतोय, 7 वर्ष सुगर, ज्याला 3 महिने मुलाला आहे 3 महिन्यालाच 3 महिन्याच्या बाळाला सुगर होती. ही शोकांतिक आहे, लक्षात ठेवा. 99 वर्ष वय आहे, कुठलाही आजार नाही, आनंदानं दिवस जगणार आहेत. पण 99 वर्ष वय वडिलांचं आजारी पडले आणि आजार ही तुमच्या माझ्या हातातला गोष्टी नाही आहे. कधी काय होईल हे सांगता येत नाही. ते दिसायला प्रचंड गर्दी आहे, दिसायला मॉडेल चांगले दिसतात आपण बाहेरून, पण आतून किती पोकरले बघा. कर्जानं नाही हा, कर्जानापेक्षा या ठिकाणी रोगाने. कसं काय चाललंय? पहिल्या भेटला महाराज केंद्र महाराज इतकं सुंदर एकदम, आज कुठलाच आजार नाही. लोक सांगतात 15 दिवसाच्या अगोदर कुठलाही आजार नाही, एकदम चांगला चालू आहे, पंतोय नाथोय. पण तोच माणूस एका महिन्याने भेटला. कसं काय चाललंय बाबा? मागे महिन्यापूर्वी मला भेटला होतात, कसं काय? काही खरं नाही, शुगर सुरू झाली. पुढं तोच माणूस 1-1.25 महिन्याने 1.5 महिन्याने भेटला. बाबा कसं काय चाललंय? शुगर बरी काटो काय? नाही, पहिला झटका आला. म्हणजे लक्षात ठेवा, आत्ता दवाखान्यातून आलो, आता काही खरं नाही. म्हणजे माणसं दिसायला बाहेरून चांगले दिसत आहेत, पण महाराज सांगतात का या ठिकाणी शरीर आहे, कोणत्या वेळेला कोणाला काय होईल गुरुजी सांगता येत नाही. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. महाराज सांगतात या शरीरामध्ये असंख्य रोग आहेत, कधी विचारही करू शकत नाही इतके असंख्य रोग तुमच्या माझ्या शरीरात आहेत. 99 वर्ष वय आहे, कधीच आजारी पडले नाहीत, पण कर्मधर्म संयोगाने आजारी पडले. आजारी पडल्यानंतर एकुलता एक मुलगा आहे, तोही क्लासहून अधिकारी आहे. तो आजारी पडल्यानंतर त्यांना कळालं, तो मुलगा घरी आला, ॲडमिट दवाखान्यामध्ये केलं, ICU ठेवलं. 13 दिवस झालं, 14 दिवस झालं. 15व्या दिवशी मुलगा विचारतो, डॉक्टर साहेब 15 दिवस झालं, वडिलांची तब्येत कशी आहे? त्यावेळेस वडील सांगता त्या ठिकाणी वडिलांची तब्येत कशी म्हटल्यानंतर तो डॉक्टर सांगतो प्रयत्न चालू आहेत, काळजी करू नका, प्रयत्न चालू आहेत, काळजी करू नका. हे वाक्य महत्त्वाचं, काळजी करू नका. पेशंटला एवढाच आधार असतो. 16 दिवस झालं, 17व्या-18व्या दिवशी मुलगा विचारतो, डॉक्टर साहेब तब्येत कशी आहे वडिलांची? 17 दिवस संपला, 18वा प्रारंभ होतोय, तब्येत कशी आहे? त्या वडिलाच्या तब्येतीबद्दल विचारल्यानंतर डॉक्टर सांगतात काळजी करू नका. आज 18व्या दिवशी वडिलांना पॅरलेस नावाचा आजार झाला आणि तोही पूर्ण शरीरावर आपल्या गावठी भाषेमध्ये अर्धांगवायू झालेला आहे. प्रयत्न चालू आहेत. 22 दिवस झालं, 23 दिवसाला मुलगा विचार, डॉक्टर साहेब तब्येत कशी आहे? त्या डॉक्टर सांगतात आता काय करा, वडिलांचं शरीर गोळ्याला प्रतिसाद देत नाही, औषधाला प्रतिसाद देत नाही, अन्न ग्रहण करत नाही, ते एक काम करा, राहिलेले दिवस तुम्ही आता इथे दवाखान्यात ठेवण्यापेक्षा घरी घेऊन जा आणि घरी सेवा करा, आनंदानं सेवा करा, इथे ठेवून करू नका. वडिलांनीच्या बाबत हा वाक्य पडल्यानंतर मुलाने ऐकलं, ॲम्ब्युलन्समध्ये घरी आणलं. घरी आणल्यानंतर इतका सुंदर मुलगा सेवा करू लागला. ऐका, सकाळी 7:30 वाजता गोळ्या देऊ लागला, 11 वाजता भोजन आहे, 11:30 वाजता शरीराची मालिश स्वतः करू लागला, 3:30 वाजता गोळ्या औषधे, 4 वाजता नाश्ता आहे, संध्याकाळी 7:30 वाजता भोजन झाल्यानंतर 8 वाजता शरीराची मालिश करू लागला. मुलगा विचार करतोय केवढं माझं भाग्य आहे की आज वडिलांच्या शरीराची सेवा आज माझ्या हातानं घडते. मी लहान होतो त्यावेळेस या ठिकाणी मी 4.5 वर्षाचा असताना आई वारली. हे सुद्धा मला समजत नव्हतं. लोक सांगायचे 4.5 वर्षाचे असताना तुझी आई वारली ना. त्याच वेळामध्ये तेव्हापासून माझ्या वडिलांनी आईची भूमिका सांभाळली आणि वडिलाची भूमिका सांभाळली. लहानपणी आम्ही शाळेत जाताना, कॉलेज जाताना वडील कामाला जात होते, मजुरी करत होते, गोदी कामाला या ठिकाणी जात असताना अगदी नको ते काम करायचे. आम्हाला सांगायचं, मुलांनो अभ्यास करा, आम्ही कंपनीत चाललो आहे. दुसऱ्याचे कामं करायचे आणि आम्हाला सांगायचं मी मोठ्या VIP कंपनीत चाललो, पण आम्हाला कधी कळू दिलं नाही. आज केवढं भाग्य आहे माझं, सेवा करण्याचा योग मला मिळतो. ऐका, हा वाक्य मुलाचे 6व्या दिवशी आहेत. 7वा दिवस संपला, 8वा दिवस, 9व्या दिवशी मुलगा विचारतोय किती दिवस या म्हाताऱ्याची सेवा करायची. वाक्य बघा, मुलगा विचार करतोय दवाखान्यामध्ये 22 ते 23 दिवस झालं, आता 8 दिवस झालं घरी आहे, मला कामाला जायचं आहे, पत्नीला कामाला जायचं आहे, मुलाला कॉलेजला जायचं आहे, मुलीला परदेशामध्ये जायचं आहे, की दिवस या म्हाताऱ्याची सेवा करायची. 8व्या दिवशी तो मुलगा झोपल्यानंतर रात्री झोपेतून उठला, मध्यरात्रीची वेळ आहे. झोपेतून उठल्यानंतर तो मुलगा
ज्या रूममध्ये पत्नी मुलगा मुलगी झोपत होते तिथे रूममध्ये गेला, बाहेर गेला, बाहेरून दाराची कडी लावली, ज्या रूममध्ये वडील झोपले आहेत त्या रूमकडे गेला आणि दरवाजाला हात लावला. दरवाजा उघडला, अर्धा उघडलेला आहे, आणि आवाज दिला, बाबा उठा, मी भेटायला आलो आहे. त्यावेळामध्ये पहिल्या शब्दाला वडील काहीच बोलत नाहीत. दुसरा शब्द काढला, बाबा उठा, मी तुम्हाला भेटायला आलो आहे. त्यावेळेस वडील उठतात आणि पुन्हा खाली पडतात, कारण उठताच येत नाही. उठण्याचा प्रयत्न करतायत, उठता येत नाही, बोलता येत नाही. थकलेलं शरीर आहे, आजाराचं शरीर आहे. त्याच वेळामध्ये मुलगा म्हणते, बाबा उठा, उठून बसा. उठण्याचा प्रयत्न करतात पण उठता येत नाही. मुलाने उठून बसवलं, भिंतीला पाठ ठेवून बसवलं आणि मुलाने उचलल्यानंतर खांद्यावर घेतलं. खांद्यावर घेतल्यानंतर ऐका, खांद्यावर घेतल्यानंतर बसता येत नाही खांद्यावर. शरीर थकलेलं, 99 वर्षाचं शरीर आहे, आजाराचं शरीर आहे. आणि त्याच वेळामध्ये दरवाजाच्या बाहेर गेटपर्यंत मुलगा येतोय. गेट लावलं, मागे वळून बघितलं, घरचं तर रात्री कोणी उठलं तर नाही ना, दिसत नाही उठलेलं. पुढे पश्चिम दिशेला मुलगा प्रवेश करतोय. 500 मीटर गेला. 500 मीटर गेल्यानंतर पुन्हा मागे वळून बघितलं, कोणी दिसत नाही. पुढे 1000 मीटरला आपल्या गावचा डोंगर लागला. आणि डोंगर लागल्यानंतर प्रचंड अरण्य घनदाट झाडी आहे, ते झाडी लागली. आणि झाडी सुरुवात झाल्यानंतर तिथून मागे वळून बघितलं गावाकडे. गावचं तर कोणी तर बघत नसेल ना, आपल्याला कोणी तर बघत नाही ना. असं बघितलं, मागे वळून कोणी दिसत नाही. आणि जंगलामध्ये प्रवेश करता करता सज्जन एका मार्मिक दृष्टांत आहे. अर्ध्या जंगलामध्ये जाताना वडिलांच्या डोक्याला फांद्या लागू लागल्या. पुढे पुढे जाताना वेली लागू लागले. तर वडिलांनी काय करावं, डावा हात डोक्यावर आहे मुलाच्या, उजवा हात खाली आहे. ज्या उजव्या हाताला वेलीचा पाला लागेल तेवढा पाला तोडावा. तोही पाला पूर्ण तोडता येत नाही, अर्धा देठाला आहे, अर्धा हातात आहे. पुढे पुढे जाता जाता छोट्या छोट्या वेली लागू लागल्या, फुलं लागू लागले. फुलं लागल्यानंतर फुलं तोडावेत, अर्धी फुलं तोडलेत, अर्धे तोडता येत नाहीत, असं परिस्थिती आहे. आणि पुढे जाताना जेवढं स्पर्श करेल पाला तोडावा, मागे टाकावा. पुढे अर्ध्या जंगलात गेला. आणि अर्ध्या जंगलात गेल्यानंतर अनेक वर्षाचं, हजारो वर्षाचं म्हणावं लागेल एक झाड आहे, वडाचं झाड आहे. त्याचं आयुष्य सांगता येत नाही कोणाला. फक्त लोक सांगायचे त्या गावामध्ये आमच्या पंजोबाने लावलेलं आहे, कुणी म्हणायचे त्याच्या अगोदर लावलेलं आहे. फक्त एवढा इतिहास सांगायचे. त्या झाडापाशी त्याने त्या ठिकाणी आश्रय घ्यावा हा डोक्यात विचार आहे. वडिलाला झाडाखाली ठेवल्यानंतर वडिलांनी पूर्ण शरीर सोडलं. पूर्ण शरीर जमिनीत टाकल्यानंतर बसता येत नाही, उठता येत नाही. मुलाने काय केलं, पाठ टेकून त्या वडाला बसवलं. आणि बसवल्यानंतर ऐका मार्मिक दृष्टांत आहे, बसवल्यानंतर मुलगाही बोलत नाही, वडीलही त्याच्याशी बोलतात नाहीत, कारण वडिलाला बोलताच येत नाही. मुलाने विचार केला, झाडाला पाठ ठेवून बसवलंय. मुलगा प्रवास करू लागला. ज्या दिशेने गावाकडून आला होता, घराकडून आला होता, 12, 13, 14 पावलं झाले. 15व्या पावलाला पर्शक पुढे या ठिकाणी त्याला वेलीचा पाला लागला. 16व्या पावलाला फुलं लागले, ते हे तुटलेले तर अर्धे पाकळे आहेत. मुलगा विचार करतोय, या जंगलामध्ये माणसं दिसत नाहीत, या जंगलामध्ये मध्यरात्रीची वेळ आहे, माणूस दिसत नाही, पण हा वेलीचा झाडाचा ताजा पाला कोणी तोडून टाकला असेल, हा विचार डोक्यात आला. ऐका, 14-15 पावलं पुढे गेला. मुलगा वापस आला आणि वडिलाच्या समोर उभा राहतोय. आणि वडिलाला विचारतोय, दादा एक विचारू का? त्यावेळेस वडील काहीच बोलत नाहीत, पहिल्या शब्दाला काहीच बोलत नाहीत. पुढे विचारा, दादा एक विचारू का? त्यावेळेस वडील म्हणतात, विचार बाळा, विचार. काय विचारतो रे? त्यावेळेस तर मुलगा म्हणतो, दादा या जंगलामध्ये पक्ष्याचा आवाज येत नाही, प्राण्याचा आवाज येत नाही, हा झाडाचा वेलीचा ताजा पाला इथे कोणी तोडून टाकला, या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. त्यावेळेस ते वडील म्हणतात, बाळ मीच टाकला. त्यावेळेस मुलगा म्हणतो, बाबा का टाकला? त्याचं उत्तर हवं आहे. त्यास वडील म्हणतात, बाळ ऐक, 99 वर्षाची वाट इथे या जंगलामध्ये आता वाघाने लावली तरी चालेल, बिबट्याने मला खाल्लं तरी चालेल, पण माझी शपथ आहे तुला, ज्या दिशेने मी पाला टाकला ना त्या दिशेने जा. घरी तुझी पत्नी वाट बघत असेल, मुलगा वाट बघत असेल, मुलगी वाट बघत असेल, ज्या दिशेला पाला टाकलाय त्याच दिशेला जा, इतरेतर दिशेला जाऊ नको, माझी शपथ आहे तुला. माझा दृष्टांत इथे संपवायचा आहे. का ज्या वडिलाला मुलगा जंगलामध्ये सोडायला जातोय तिथे सुद्धा शेवट वडील सुद्धा त्या मुलाला आशीर्वादच देत आहेत. एक स्वतंत्र जात आहे ती म्हणजे वडिलांची आणि आईची.
3 मुद्दे मी मगाशी उपस्थित केले होते. पहिला मुद्दा होता देवाचे उपकार, दुसरा मुद्दा होता संतांचे उपकार, आणि तिसरा महत्त्वाचा माझा उपकार होता आई वडिलांचे उपकार आहेत. ज्या वडिलांच्या निमित्ताने या ठिकाणी पुण्यस्मरण सोहळा संपन्न होतो आहे, या दादानी या परिवार खूप मोठे उपकार केले. अगदी त्याचा विचार मला हे चिंतन करायचं आहे, अगदी वेळेमध्ये चिंतन करायचं आहे. 3च मुद्दे, मी दुसरा मुद्दा घेणार नाही कारण वेळ माझ्याकडे मर्यादित होता. अगदी वेळ संपुष्टात येत आहे, मी वेळेचा भोगता आहे. मलाही या ठिकाणी पंढरपूरचा प्रवास करायचा आहे. केवळ एक परमार्थिक संबंध आहेत म्हणून मी सेवा स्वीकारली आहे. खूप घाई माझ्या मागे आहे, तरी पण माझं चिंतन हे करायचं आहे, आई वडिलांचे उपकार देवाचे उपकार आहेत आणि संतांचे उपकार होते. तर जगद्गुरू तुकोबाराय लिहितात, या ठिकाणी अभंगाची भूमिका ठेवत असताना आज ज्यांच्या निमित्तानं स्मरण करायचं आपला दादांचे उपकार आहेत. अगदी या परिवारावर या ठिकाणी आदर्श पिता ज्याला म्हटलं जातं, आदर्श आजोबा ज्याला म्हटलं जातं, एवढा मोठा परिवार बघा की एवढे नावं आहेत की मी जेवढं बोलतोय, जेवढा वेळ मला चिंतन करायला लागतो आहे, तेवढाच अर्धा वेळ इथे नावं घ्यायला मला लागतोय. इतका मोठा परिवार, या परिवारांचा दादा जाण्यानं अतिशय मोठं दुःख या परिवाराला झालं. त्यांच्याबद्दल विधान करत असताना एवढंच सांगेल, काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. मग महाराजांना विचारलं, महाराज मज निरंतर जागविती, मग जागवत असताना या ठिकाणी आईवडिलाच्या ऋणवृत्तीनं होता येत नाही तुम्ही सांगताय, मग आपण काय केलं पाहिजे अनेकाच्या, तर मज निरंतर जागविती. तर महाराज सांगतात काय सांगावं, संतांच्या ऋणातून त्यांच्या उतीनच होता येत नाही. द्वितीय चरण, काय द्यावे त्याशी पावे उतराय, काय द्यावे त्याशी पावे उतराय. हे वित जीव थोडा, हे वित जीव थोडा, काय द्यावे त्या पावे उतराय, काय द्यावे त्या पावे उतराय. व्हावे उत्तराई, ठेवे तो हा पायी जीव थोडा. महाराज सांगतात फक्त मी काय करू शकेल, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेवे तो हा पायी जीव थोडा. जीव ठेवा म्हणजे आपण जीव ओतायचं नाही. काही माणसं तुम्ही सांगितलं जीव मारायचं आणि ठेवायचं असं नाही. काही लोक वाचार्थाने विचार करतात, काही लक्षार्थाने विचार करतात, काही नको ते डोकं चालवतात. लक्षात ठेवा, कालच कीर्तन होतं, मी सहज बोललो की भगवंताचे अनेक लीला आहेत. वाचार्थाने विचार करायचा, लक्षार्थाने विचार करायचा आहे. लक्षात ठेवा काही ठिकाणी. पण महाराज सांगतात जीव थोडा, याचा अर्थ या ठिकाणी आपण जीवाचं कर्तव्य आहे, त्याचं स्मरण होणं, चिंतन होणं. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. जर आपण पायावर डोकं ठेवलं तर 4 गोष्टी प्राप्त होतात. 1 यश मिळतं, 2 आयुष्य मिळतं, 3 विद्या मिळते, 4 बल मिळतं. लक्षात ठेवा, नुसतं डोकं ठेवल्यानंतर. पण कुणाच्या पायावर हे महत्त्वाचं आहे. आता पाये तसे लागतील ना, लोक नको त्याला म्हणतात. लक्षात ठेवा, महाराज पाये लागू द्या घराला, कसं लागतील पाये, त्याच्याकरता पायी चांगली पाहिजे, लोक सहज म्हणतात ना. लक्षात ठेवा, पाये ठेवण्याकरता, डोकं ठेवण्याकरता तसं डोकंही असावं लागेल ना. पहिलं डोकं असावं लागतं, पुन्हा पाये तसे असावे लागतात, त्याचा अधिकार तसा असावा लागतो, तेव्हा हे सगळं समीकरण यावं लागतं. लक्षात ठेवा, काय द्यावे त्यासीन व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. जीव थोडा याचा अर्थ आहे की या ठिकाणी सहज बोलणे, हित उपदेश करोनी सायास शिकविती. संत अशी व्याख्या आहे की बाबा सहज सर्वाला शिकवतात. तसं आई एक अशी व्याख्या आहे. लक्षात ठेवा, आई अशी व्याख्या आहे की जगामध्ये काही माणसं शिकवतात, इथे जवळजवळ आता सर शिक्षक वृंद आहे, काही माणसं शिकवतात, पण त्यापेक्षा शिकवणारा अनेक वर्ग आहे. त्यापेक्षा आई एक असं पात्र आहे, एक आई असं विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठामध्ये फक्त मुलाचं एकच आईचं कर्तव्य आहे आणि मुलांचं एकच त्याचा स्वार्थ असतो आईचा की मुलाने मोठं व्हावं, ही स्वार्थ असतो. पण महाराज सांगतात सहज बोलणे, हित उपदेश
सहज बोलण्यानं काहीला उपदेश होतो, काहीला सहज बोलण्यानं उपदेश होत नाही, काहीला काठी घ्यावी लागते त्या उपदेश होतो. तर महाराज सांगते ते सहज बोलणे माणसानं कसं बोलावं. साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसं सहज बोलतात, हो सहज बोलतात. महाभारत घडतं. हा सहज बोलल्यानंतर घर एकदम एकदम आनंदात घर असतं, गोकुळासारखं घर असतं. पण एखादा शब्द बोलले एख्या दिवशी महाभारत घरात चालू होतं. असं बोलायचं नाही, सहज बोलावं पण हितकार बोलावून. मला सांगतं सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. हा अभंगाचा भावार्थ आहे. सांप्रदायाचे निवड एकदा सर्वांनी हात वर करा. परमात्म्याचं भजन करायचं आहे आणि अगदी वेळेमध्ये सेवासाठी करा. अगदी सुंदर भव्य दिव्य निवेदन एक दिवशी कीर्तन महोत्सव सर्वदेव परिवाराच्या माध्यमातून संपन्न होत आहे. तर सर्वांना विनंती आहे एकदा एका मिनिटामध्ये परमात्म्याचं भजन करायचं आहे. विठोबा आणि हा हा हरे हरे कुमार भगवान की जय. महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविती. काय द्यावे तासी व्हावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव. थोडा महाराज सांगता अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सहज बोलणं हित उपदेश. हित करणारे अनेक असतात, अहित करणारे असतात, पण वडील आहेत हितच असतं. मी पुन्हा सांगेल आई वडिलांचं फक्त एकच त्यांचं ध्येय असतं की आपल्या मुलाने मोठं व्हावं. हाच भाव या अभंगात तिसऱ्या चरणात महाराज प्रतिपादन करतायत. ज्यांच्या निमित्तानं स्मरण होणंही त्यांचं आज कर्तव्य आहे. अगदी या ठिकाणी मगाशी बोललो 1 वर्ष झालं आज दादांना जाऊन वैकुंठवासी पांडुरंग बाबूजी सरोदे दादांना जाऊन अतिशय सुंदर अशी आपली जीवनयात्रा जगली. जगत असताना त्यांच्याबद्दल हित सांगत असताना जवळ मगाशी जाणत्या लोकांनी मला सांगितलं की अगदी हाडाचा शेतकरी कशाला म्हटलं जातं, कष्ट कसं आहे हे जुन्या पिढीकडे बघता येईल. आता आमच्या पिढीकडं येणाऱ्या पिढीला बाकी सगळ्या गोष्टी वर्तमान काळामध्ये सर्व गोष्टी चालू शकतील. कष्ट फार अवघड झालं आहे. तर जुन्या लोकांनी इतकं कष्ट केलं आहे. त्यांच्याबद्दल बोलत असताना अतिशय काळ्या आईची सेवा करत असताना सुरुवातीच्या प्रारंभिक या ठिकाणी काळामध्ये एकत्र कुटुंब असेल त्या काळामध्ये सेवा करत असताना पर्यायी अवस्था शेती होती. बाकी शेती करताना अगदी शेळ्यापासून मला वाटतं आहे बरोबर ना, तुम्ही मान हाल तुम्हाला माहीत आहे नवनाथ हॉटेलवाले हां सगळंच माहीत आहे. उत्तम प्रकारे शेळ्या व्यवसाय असेल मला वाटते. पुढे पुढे शेळी व्यवसाय करता करता शेती केली. शेती करता करता अतिशय शेती करत असताना प्रगतशील शेतकरी काही उत्तम शेतकरी करणारे असतात, काही मध्यम शेती करणारे, काही कनिष्ठ शेतकरी असतात. फक्त पेरायलाच जातात. हे कनिष्ठ शेतकरी एक वर्ग आहे. उत्तम शेतकरी त्याला बाकी काही दिसत नाही, शेती सोडून दुसरं काही दिसत नाही. उत्तम प्रकारे वडिलांनी दादाने शेती केली. शेती करत असताना शेती करता करता नुसती शेतीच नाही तर या ठिकाणी संसारसुद्धा उत्तम प्रकारे केला. 4 मुली आहेत, 1 मुलगा आहे. 4ही मुलीचा उत्तम प्रकारे संसार केला आणि ते सुद्धा मुली अगदी वडिलांच्या पुण्याने त्या आईवडिलांच्या पुण्याने त्यांच्या प्रारब्धानं, प्रारब्ध लागतं मुलीला, प्रयत्न लागतात आईवडिलांचे, पण प्रारब्धही महत्त्वाचं असतं. त्यांच्या प्रारब्धानं मला सांगण्यात आलं अतिशय 4ही मुली चांगल्या घरी या ठिकाणी ते सुद्धा शिक्षण त्यांना घ्यायला लावलं. ही विशेषता आहे. त्या काळामध्ये शिक्षण घेऊन तेही सगळ्या 4ही मुली ग्रॅज्युएशन आहेत. त्याच्यानंतर मुलावर सुद्धा
या ठिकाणी उत्तम प्रकारे संसार केले. संस्कार करत असताना उत्तम प्रकारे दीपक भाऊवर संस्कार केले आणि त्यांनी सुद्धा समर्थपणाने आपल्या आईवडिलांच्या आज्ञेमध्ये राहून जी आपली सेवा असेल ते करण्याचं कर्तव्य बजावलं. या ठिकाणी सांगत असताना दीपक भाऊने सुद्धा शिक्षण घेता घेता आपलं शिक्षण थांबवून आपल्या मुलीला बहिणींना ग्रॅज्युएशन केलं आणि ग्रॅज्युएशन करून आपल्याला शेती हा व्यवसाय सांभाळत असताना जेवढं या ठिकाणी आपल्या शेतीची सेवा करता येईल त्या शेती सेवा करताना आईवडिलांच्या पुण्याईने आईवडिलांच्या आशीर्वादाने चारही मुली जावाई अगदी उत्तम प्रकारे संसारिक जीवन जगतात आणि ते सुद्धा उत्तम प्रकारे संसार करतात हे त्यांचं भाग्य. आणि मुलांना सुद्धा या ठिकाणी उत्तम प्रकारे संस्कार केले. संस्कार करताना उत्तम प्रकारे मुलावर सुद्धा संस्कार करत असताना ते सुद्धा काळ्याची शेती करत असताना वडिलांनी अतिशय शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली, काम केलं. मी सुद्धा बघितले. मी ज्या वेळेस इथे प्रवास करत होतो सरदवाडीच्या रस्त्याने असेल कौटुंबिक या ठिकाणी येणं जाणं असेल त्या वेळामध्ये अगदी सुंदर असं या ठिकाणी वडिलांनी स्वतः स्वयंस्फूर्तीने शेवटपर्यंत सेवा केली. स्वतः दुसऱ्याला फारशी सेवा करू दिली नाही. अगदी सुंदर अशी जीवनयात्रा जगली. जीवनयात्रा जगता जगता मुलाला या ठिकाणी लक्षात ठेवा काही माणसं असतात, काही मुलं वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये वाढ करत असतात. दोन वर्ग आहेत समाजामध्ये. एक वर्ग असा आहे जे 10 एकर जमीन आहे एका वर्षामध्ये 20 एकर करते. एक वर्ग असा आहे की वाठून आल्यानंतर एकाच वर्षामध्ये वडिलांची विकून अगदी मोकळं होऊन या ठिकाणी दुसऱ्याचे कामं करणार असा एक वर्ग आहे. तर या ठिकाणी दीपक भाऊनी सुद्धा अतिशय ऐश्वर्यामध्ये वडिलांची सेवा केली. सेवा करताना मला जाणत्या लोकांनी सांगितलं सेवा उत्तम प्रकारे वडिलांची सेवा करण्याचं भाग्य त्यांना मिळालं. आता त्यांनी करोड रुपये मगाशी बोललो, आता किती करोड रुपये जरी दिले तरी आता वडिलांची सेवा नाही आहे तोपर्यंतच त्या माणसाची सेवा करा. मी एवढं सांगितलं आजच्या कीर्तनात. एवढी प्रचंड गर्दी आपण जाणते आहात. आहे तोपर्यंत माणसाची सेवा करा, आहे तोपर्यंत त्यांचं आदरातिथ्य करा. आई वडील आहे तोपर्यंत सेवा करा, फारसं त्यांना काही लागत नाही. आणि आई वडील गेल्यानंतर तालुका जीव घालण्यापेक्षा आहे तोपर्यंत त्यांना अर्धी भाकर चतकोर भाकर प्रेमानं द्या. मी असाच थोडा वेगळा सांगणारा महाराज मी समाजामध्ये बघतो आहे. लक्षात ठेवा. माझी विनंती आपल्या सर्वाला, आपण सर्वांनी आहे तोपर्यंत त्याचं महत्त्व वाढा. डोळ्याचं महत्त्व कधी आहे? जोपर्यंत दिसतं तोपर्यंत. हाताचं महत्त्व आहे, हात काम करते तोपर्यंत. लक्षात ठेवा. पायाचं महत्त्व आहे, पाय चांगले तोपर्यंत. लक्षात ठेवा. तसं आई वडिलांची सेवा आहे तोपर्यंत सेवा करा. हाच त्यांना सर्वात मोठाचा आशीर्वाद आपल्या त्यांचं घेण्याकरता आहे तोपर्यंत सेवा करा. नाही तर बऱ्याच लोक मी सांगतो विनोदानं सांगत असतो जगातील जेवढे काही तीर्थ आई वडील उपाशी मारतात आणि घरी तीर्थयात्रेला जातात. जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. प्रमाण दिलं. जिथं नाही अन्न म्हणजे जिवंतपणी, महाराजांची भाषा माझी नाही आहे ना, जिवंतपणी अन्नदान केलं आणि मेल्यानंतर जिल्ह्याला जीव घालायला आहे. लक्षात ठेवा. माझं चिंतन आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. हाच भावाने ही सेवा, वडिलांची सेवा कशी असते. मला मग अशी बंटी शेटने आमच्या सांगितलं की अगदी वडिलांची सेवा कशी असावी. दीपक भाऊने अतिशय सुंदर, मीच त्याचा साक्षीदार आहे, ते सुद्धा आपण सुद्धा आज उत्तम प्रकारे सेवा केली. आणि सेवा करता करता वडिलांनी सुद्धा लक्षात ठेवा, वडिलांनी सुद्धा या ठिकाणी आशीर्वाद देताना सेवा करत असताना पूर्वी लोक ज्ञानी नव्हते पण श्रद्धा होती. अक्षराची फारशी सेवा नव्हती पण या ठिकाणी या जीवन पद्धत फार त्यांची सुंदर होती. त्यांची जीवन पद्धत फार सुंदर जुन्या लोकांची होती. ते विनंती आपलं असेल अगदी वडिलांची दादांची सेवा दीपक भाऊनी त्यांच्या परिवाराने सुनबाईने त्यांच्या नाथाने सुद्धा ती उत्तम प्रकारे सेवा केली. एवढं सांगेल जाता जाता सेवा कशी केली तर शेवटचा श्वास सुद्धा त्यांच्या वडिलांनी त्यांना मुलाला जवळ बोलून या ठिकाणी अगदी जाणते सुरते हा परिसर आहे. मला संदीप सरांनी सुद्धा सांगितलं की या ठिकाणी वडिलांनी जवळ बोलून या ठिकाणी आता जातो म्हणून वडिलांनी आपल्या मुलाच्या लक्षात ठेव मुलाच्या मांडीवर डोकं ठेवावं. हे काही ठिकाणी घडतं. ही वडिलांची सेवा त्यांनी केली. अगदी उत्तम प्रकारे सेवा केली. त्यांच्या पश्चात
अतिशय 1 वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांचं स्मरण व्हावं, त्याचं चिंतन व्हावं, हा त्यांचा भाव आहे. आणि काही माणसं लक्षात 2 वर्ग असतात. एक वर्ग नुसता पैसा जोडतो, दुसरा वर्ग आहे पैसाही जोडतो आणि माणसंही जोडतो. तर माणसं जोडण्याचं काम या ठिकाणी दीपक भाऊ सुंदर असं करतात. अगदी सुंदर अशी या ठिकाणी माणसं जोडण्याचं काम, समाजामध्ये राहून आपले उत्तम प्रकारे संसार करून या ठिकाणी ती सुद्धा करतात. त्यांच्या पश्चात आज वडिलाला सुद्धा आनंद होत असेल. मी जरी शरीरानं गेलो असेल तर मागची परंपरा समर्थपणाने ही पुढं अगदी कार्यपणे चालू ठेवली. अगदी परिवार समाजसेवा करणारा असा परिवार आहे. त्यांच्या सुनबाई सुद्धा मला वाटते ग्रामपंचायत सदस्य आहेत ना, ग्रामपंचायत सदस्य असून ते सुद्धा सेवा या ठिकाणी समाजसेवा, गावची सेवा करण्याचं भाग्य त्यांना मिळत आहे. तर जाताना एवढं सांगेल की असंच सेवा आपल्याकडनं घडो. महाराज सांगतात, सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास कविती तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती. काय महाराज सांगतात, धेनुवेचे चित्ती हा शेवटचा संदेश आहे. पुनश्च एकदा सेवा समारोप करत असताना उत्तम प्रकारे सुंदर असं निवेदन, एक दिवशी कीर्तन महोत्सव वैकुंठवासी पांडुरंग भागोजी सरोदे यांच्या स्मरणात प्रथम पुण्यस्मरण सोहळा सरोदे परिवाराच्या माध्यमातून संपन्न होत असताना इथे सर्व क्षेत्रातील माणसं या ठिकाणी हा कुणाचा नाव उल्लेख न करता, आता आपण मगाशी बघितलं, आध्यात्मिक क्षेत्रातील आणि राजकीय क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील पंचायत समिती, ग्रामपंचायतच्या सदस्यापासून ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, त्या पद्धतीने सदस्य, या अनेक प्रकारे सभापतीपर्यंत, आमदार, खासदारापर्यंत या परिवाराला लोकांनी भेट देऊन गेले. काही येतात असं मला सांगण्यात आलं. येतील त्यांना धन्यवाद, नाही आले त्याला डबल धन्यवाद देऊया. वेळेच्या आता आपली सेवा संपन्न या ठिकाणी करत असताना अगदी सुंदर अशी 1 दिवशी कीर्तन महोत्सव, कुठलीही कमतरता इथे नाही. इथं आल्यानंतर पहिल्यांदा मला वाटलं की आता सेवा करावी, नाही म्हणावं तर अवघड. 1 दिवशी कार्यक्रम आहे, हो म्हणावं तरी बंधन आहे, नाही म्हणावं हो म्हणावं. पण या ठिकाणी इथं आल्यानंतर वेगळं समाधान मिळालं. कुठलीही कमतरता नाही ते बघितलं. असं वाटलं मगाशी या ठिकाणी सुरुवातीला माणसं कमी होते, पण आता आल्यानंतर जागा कमी पडते, मंडपसुद्धा कमी पडतोय. इतकी सुंदर असते व्यवस्था. प्रतिकूल परिस्थिती आता कार्यक्रम करायची अनुकूल परिस्थिती नाही आहे. तीव्र उष्णता आहे. माणसाच्या मागे एवढी उष्णता आहे की घराच्या बाहेर पडणंसुद्धा अशक्य आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये एवढा जनसमुदाय येतो आहे. या ठिकाणी वडिलांची पुण्याई आहे आणि वडिलांची पुण्याई आणि मुलांची कर्तबगारी असेल एवढंच मला सांगता येईल. हा शेवटचा भाव सांगत असताना आजच्या कार्यक्रमामध्ये महाराज कुठलीही कमतरता या ठिकाणी अगदी सुंदर अशी व्यवस्था या परिवाराने जणू काही ते 7 दिवस भागवत कथा केली आणि आज शेवटचा दिवस असा आपण संपन्न होत आहे. इतका भव्य दिव्य 1 दिवशी कीर्तन महोत्सव इथे संपन्न होत असताना या परिवाराला धन्यवाद देतो. पुनश्च एकदा झालेली कीर्तनरूपी सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरू तुकोबरायांच्या चरणी माझं श्रद्धास्थान, गुरुवारी गोविंद महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करत असताना आज ज्यांचं पुण्यस्मरण सोहळा संपन्न होतो वैकुंठवासी पांडुरंग भागोजी सरोदे यांच्या चरणी सेवा समर्पित करताना 1 मिनटं मी 2 मिनटं याच्याकरता घेतो आहे. या ठिकाणी सेवा संपन्न होत असताना हा पर्व काळ आहे बघा, दुसरा एक पर्व काळामध्ये त्यांचं पुण्यस्मरण होत आहे. मला सहज आठवलं या ठिकाणी पर्व काळ कोणता आहे. वर्षाला 5 पर्व काळ आहेत, वर्षाला 5 पर्व काळ येतात आणि 3 वर्षाने आलेला पर्व काळ आहे पुरुषोत्तम मास, अधिक मास. या महिन्यामध्ये थोडी क्रिया केली सर जास्त होते, थोडं पुण्य केलं द्विगुणित पुण्य होतं, अन्नदान थोडं केलं दुप्पट पुण्य मिळतं. आणि या अधिक मासाच्या पर्व काळामध्ये त्यांचं प्रथम पुण्यस्मरण सोहळा दादांचा होतो आहे, हे त्यांचं भाग्य असेल. लक्षात ठेवा, पर्व काळ येण्याकरताही भाग्य लागतं. अधिक मास हा 3 महिन्याने नाही 3 वर्षाने येणारा पर्व काळ आहे. म्हणून अधिक मास आहे, पुरुषोत्तम मास आहे, धोंड्याचा महिना आहे. अजून पुढं सांगेल जावयाकरता महिना आहे, जावयाचा. लक्षात ठेवा, 3 वर्ष जरी सासूला जावयाची कधी आठवण येत नसल, 3 वर्षानंतर आपोआप येते. मग जावाय कसा असू द्या, माळकरी असू द्या, काम करणारा असू द्या, नसू द्या. लक्षात ठेवा, चौघाच्या खांद्यावर संध्याकाळी रोज आणावा लागणारा असू द्या, किती पिणारा असू द्या, म्हणजे चहा पिणार नाही दुसरं पिणारा, किती कसा असू द्या, तरी सासूला म्हणते, सासू म्हणत असते मुलाला, बाबा काही कर, किती गडबड असू दे, हरबड असू दे, या वर्षी ना धोंड्याचा महिना आहे, त्यांना बोलव. म्हणजे जावाय करता स्पेशल महिना आहे, 3 वर्षांनी येणारा. सासरवडला जाण्याकरता धोंड्याचा महिना आहे. आणि याच पर्व काळामध्ये दादाने देह ठेवला, त्याच्या अगोदर त्यांचं पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी होत आहे. आता दीपक भाऊचं भाग्य आहे, दुसरं माणसाला जावंच लागणार आहे. एवढं भाग्य आता तुम्ही 10,000 रुपये जर उद्या प्रत्येक माणसाला दिले आणि 8 दिवसानं बोलवलं, धोंड्या घालायचे तर आम्हाला जीव इथं प्रत्येकाने या, केंद्र महाराज तुम्ही पण या, ₹1,00,000 दिले तर मी येणार नाही, तुम्हाला 10,000 रुपये दिले ते आपण कोणी येणार नाही. लक्षात ठेवा, पर्व काळ आहे, निमित्त आहे. आणि अधिक मासाच्या
पर्व काळामध्ये पुण्यस्मरण सोहळा होतो आहे. हे दादांची पुण्य असेल म्हणून लक्षात ठेवा. अतिशय पर्व काळ या ठिकाणी त्यांनी साधला हा पर्व काळ. ते विनंती आपला असेल 3 वर्षांनी येणारा पर्व काळ आहे. मी सर्वांना एक छोटंसं निमंत्रण देतो. या ठिकाणी जास्त मी बोलत नाही, कारण जाणते श्रोतेत सरदवाडी ग्रामस्थांचं केंद्रीय महाराज संस्थांचं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की ते सहकार्य असतं. ज्ञानेश्वरी मंदिराकरता खूप मोठं योगदान परिवाराचं आहे. सरदे परिवारांचं असेल, गावकऱ्यांचं असेल, खूप मोठं परिसराचं आहे. न बोलता एवढंच सांगेल की पर्व काळ आहे. तर या पर्व काळामध्ये अधिकस्य अधिकम फलम, अधिक मास आहे. तर या ठिकाणी क्षेत्राच्या ठिकाणी केलेली क्रिया द्विगुणित पुण्य देत असते. म्हणून एक छोटंसं यावर्षी आम्ही उपक्रम राबवला आहे. 25 मे ते 31 मे या दरम्याने श्री क्षेत्र पंढरपूर अधिक मासानिमित्त अनेक लोकांनी इच्छा प्रगट केली की महाराज चारधाम यात्रेला तुम्ही लाखो रुपये, आपण करोड रुपये खर्च होतो आमचा यात्रेचा, एके यात्रेचा करोड रुपयाच्या पुढं खर्च होतो आहे. मग लोकांनी आग्रह केला की वारीनंतर आपण जाऊ शकत नाही पंढरपूरला, 7 दिवस फक्त राहण्याकरता तिथं क्षेत्र सवा पांडुरंगाचं दर्शन व्हावं हा भाव आहे. निमित्त काहीतरी लागतं. मग लोकांनी आग्रह केला. मग लोकांच्या आग्रहस्तव यावर्षी 25 मे ते 31 मे या दरम्यान श्री क्षेत्र पंढरपूर येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, तुळशी अर्पण सोहळा, रामकृष्ण हरी सामुदायिक जप आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विद्वान कीर्तनकाराची कीर्तनं आणि दिवसभर अन्नदान तिथे संपन्न होणार आहे. तर माझी विनंती असेल आपल्याला 25 मे पासून खरंच ज्याला खरंच काम आहे त्यांनी नका येऊ. पहिलं काम महत्त्वाचं आहे. कर्मणे वाधिकार असते. पण ज्याला काहीच काम नाही, काम आपण घरी नसल्यानंतर घर चालणार आहे, काम होणार आहे, त्याच्याकरता विनंती असेल, सर्वच करता विनंती असेल. कामं कोणाचे संपले बघा. जिलेबी खाणारा खाऊन संपवतो पण जिलेबी संपत नाही. मी नेहमी सांगत असतो तंबाखू खाणारे खाऊन संपतात पण तंबाखू संपते का? नाही. कामं कुणाच्याही संपत नाही. तुम्हाला राजकारण हे झालं की ते चालू आहे. मी म्हणे पारमार्थिक असू द्या, कुणालाही कामं कुणाचे संपत नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत याच्यातून वेळ काढायचा असतो. तर विनंती असेल आपल्या सर्वाला, निमंत्रण असेल या ठिकाणी 25 मे ते 31 मे या दरम्याने ज्ञानेश्वरी पारायण पंढरपुरामध्ये संपन्न होणार आहे. दिवसभर अन्नदान आहे, रामकृष्ण हरी जप आहे. तर विनंती आपल्याला सर्वांनी ज्याला शक्य असेल त्याने तिथे या. एकही रुपया तुमच्याकडनं खर्च नाही, मोफत यायचं आणि या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, सगळी व्यवस्था तिथे मोफत. म्हणजे ज्याला खरंच वाटलं आता जायला पैसे नाहीत तर शिरूरच्या डिपो आम्ही गाड्या केल्यात पांडुरंगाच्या मंदिरापाशी, फक्त गाडीत बसायचं. हां, आबासाहेबांना सांगितलं मी 42 लोकांची यादी करायची, मोफत व्यवस्था. तुम्हाला त्यांनी नाही केली तर काही मला तरी काय मागणं पडून फुफुटा उडं. लक्षात ठेवा, कोल्हापूर उठाचं गाडीला दान करायचं. तर विनंती आपल्या सर्वाला, ग्रामस्थ म्हणजे खूप सुज्ञ आहात, दानशूर आहात. या ठिकाणी विनंती आपल्याला, आपण सर्वांनी त्या ठिकाणी 25 मे ते 31 मे दरम्यान या. तिथे आपल्या समस्त ग्रामस्थ मळ, भजनी मळ, पुरुषांचं भजन आहे, महिलांचं एक दिवस भजन तिथे ठेवलेलं आहे. सर्व ग्रामस्थ मंडळीचं, सरदवाडी ग्रामस्थ महिला भजनी मंडळ यांचं त्या ठिकाणी एक दिवस भजनाची सेवा संपन्न होणार आहे. त्या समवेत 31 तारखेला सरदवाडी वारकरी महिला मंडळ यांचं आणि पुरुषा मंडळींचं 30 मेला रात्री या ठिकाणी भजन त्या ठिकाणी होणार आहे. आपले सर्व जी भजनी मंडळ असेल त्यांना विनंती आहे आपण तिथे या. अनेक लोकांचं त्या ठिकाणी सहकार्य आहे. या ठिकाणी एक गावची सुद्धा लोकांनी विनंती केली. तर या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ जे द्वारकेला होते, बरेच महिला मंडळ पुरुषांनी विनंती केली एक पंढरपूरमध्ये आपल्याला अन्नदान घडलं पाहिजे. तर आपल्या ग्रामस्थांच्या वतीने 28 तारखेला सरदवाडींची सायंकाळी एक त्या ठिकाणी पंगत आहे, सामुदायिक पंगत आहे सरदवाडी. 28 मेला त्याच्यानंतर प्रायव्हेटसुद्धा पंगत या ठिकाणी विक्रम विठ्ठल सरोदे यांनी एक नाश्ता घेतलेला आहे. दुसऱ्या दिवसाची पंगत संतोषेठ दादाभाऊ सरोदे यांची पेशील पंगत आहे. ते विनंती असेल आपला, त्याच्याकरता सुद्धा सर्वांनी या ठिकाणी अन्नदान आपलं आहे तिथे या. नाही जमलं तर 7 दिवस प्रत्येकाला मोफत या ठिकाणी रूमची व्यवस्था आहे. हां, तुम्ही म्हणता राहायचं एवढ्या उन्हामध्ये, अगदी फॅन आहे, सगळे कूलर आहे, सर्व व्यवस्था, स्पेशल लोकांना व्यवस्था आहे, रूमची व्यवस्था आहे, हॉलची व्यवस्था आहे. काहीच घ्यायचं नाही, कपडेसुद्धा घ्यायचे नाहीत, फक्त आपण गाडीत बसायचं आहे. जाताना वजन करायचं, वजन कमी झालं पुन्हा महाराजाला बोलवायचं नाही. सगळी व्यवस्था आहे. रोज पदार्थ, आज जो पदार्थ खाल्ला पहिल्या दिवशी डबल येणार नाही, पहिल्या दिवशी शिरा खाल्ला डबल येणार नाही. शेवट 31 तारखेला 5 ते 10 हजार लोकांचं मांडे भोजन आहे.
नुसतं मांडेच नाही तर धोंडे सुद्धा आहे. नुसते धोंडेच नाही तर ओले धोंडे ठेवायचे आहेत. अर्धा अर्धा ग्राममध्ये सोनं टाकायचं ठरलं आमचं सर्व समितीचं. हां, 31 तारखेला अगदी या ठिकाणी नुसते धोंडेच नाही तर या ठिकाणी पापड वेगळा उपक्रम आहे. सगळे एवढ्या लोकाला 5 ते 10,000 लोकाला वागुर्णे गुरुजी रामबा महाराज कुरडाया पापुड्या खानदेशमधून तिथून या ठिकाणी महिलांनी गावचे गाव तिथे आणून कच्च्या आणून ठेवलेलं आहे. तर विनंती आपल्याला आपण सर्वांनी या 30 तारखेला आपला पुणे जिल्ह्याचा बेत आहे. मशालावडी 29 तारखेला तुमच्या पंगती दिवशी मशालावडी ठेवली आहे. ते विनंती आपल्याला आपण सर्वांनी या. 1ही रुपया 7 दिवस कुठे जातात तर महिलेला विनंती, पुरुषांना 7 दिवस बघता बघता जर त्याच निमित्तानं तिथे पांडुरंगाच्या दारात आपल्या तिथे राहता येईल तर सर्वाला विनंती असेल 25 मे ते 31 मे या. नाही जमलं तुम्हाला माहिती आहे आपला खर्च करायचा हवं, कारण खर्चामध्ये सरदवाडी 1 नंबर आहे. तीर्थयात्रेमध्ये सर्वात जास्त खर्च सरदवाडीचे ग्रामस्थ मंडळी करतायत. नाही जमलं तुम्हाला पंढरपूर जरा स्वस्त वाटलं मग खर्च करता देव ठेवला आम्ही सर्वांच्या आग्रस्तव. 1 जूनला रामेश्वरम, कन्याकुमारी, तिरुपती बालाजी, श्रीरंगम, केरळ इथे खर्च करण्याकरता थोडंसं खर्च व्हावा म्हणून तिथे यात्रा आहे. 1 तारखेला रात्री 1 वाजता आपलं प्रस्थान आहे पुण्यावरून. तिथे सुद्धा आपल्या गावचे बरेच या ठिकाणी यात्रेकरू आहेत. 450 लोकांची तीर्थयात्रा रामेश्वरला आहे, पण ती कधी खर्च करू नये. आणि ही पंढरपूरची यात्रा स्वस्त आहे, तिथे या. नाही जमलं तर या ठिकाणी एवढंच सांगेल की आपल्या जीवनामध्ये आईवडिलांची सेवा घडो एवढीच प्रार्थना करतो. पुनश्च एकदा झालेली कीर्तनरूपी सेवा माऊलीच्यांनी सेवा समर्पित करत असताना 1च मिनटं या ठिकाणी आता आज ज्यांचा 13वा संपन्न होतो आहे वैकुंठवासी, अतिशय ज्यांचं योगदान वैयक्तिक मला होतं, संस्थानला होतं, आपल्या गावचे एक आदर्श या ठिकाणी आत्ता ज्यांना आज 13वा संपन्न होतो आहे त्यांना एक शाब्दिक श्रद्धांजली बसल्या बसल्या अर्पण करायची आहे. या ठिकाणी माझ्यावर नित्यंत प्रेम रामराज्य हॉटेलचे मालक रामभाऊ वडलाच ना, हां, एकदा सामुदायिक या ठिकाणी आपल्याला रामभाऊ मारुती कर्ढिले या ठिकाणी सरपंच साहेबांचे भाऊ, माजी सरपंच विलासराव कर्डिले यांचे बंधू, आणि अगदी तीर्थयात्रेमध्ये अतिशय आनंद आप्पांनी घेतला. एकदा त्यांचा आज 13वा संपन्न होतो आहे तर शाब्दिक या ठिकाणी आपण पुंडली म्हणून श्रद्धांजली होईल आणि मग ज्ञानेश्वर माऊली भजवून पुंडली गवर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. विठ्ठल जय जय